आलो होतो दोस्त करण्यासाठी, तर दुसरा पण ट्री गार्ड पडलेला दिसला. शेवटी त्रास देणाऱ्या समजा मुद्दाहून देत असेल तर त्यांनी देऊ देत, आपण त्याच्या विरुद्ध उभं राहू. फक्त काय होईल, नवीन झाडं लावायचं काम थांबेल. तर एक हा ट्री गार्ड करण झाडाचा आहे आणि एक नंबरचा टाकी मागे दिसते तो कांचनचा आहे. ते दोन्ही रिपेअर केलेले आहेत. माझ्या पद्धतीने मजबूत करायचा प्रयत्न केला. आता त्याला उद्या राहिलेलं काम काय असेल ते उद्या बघू. खाली एक ट्री गार्ड अजून खराब केलेला आहे, तो पण दुरुस्त करायचा आहे. बघूया आता कसं जमतंय ते. ठीक आहे. काल कांचनच्या झाडाचा ट्री गार्ड कोणतरी मोडून टाकला होता, म्हणजे आडवा केला होता. दगडामध्ये चांगले चिळून बसवले ट्री गार्डसुद्धा ही लोक हरामखोर त्याचं वाट लावत आहेत. म्हणजे मुद्दामून कोणतरी हे करतं आहे, माणसाने हे केल्याशिवाय होत नाही. म्हणजे नुसता त्रास द्यायचा म्हणून ही लोकांची वृत्ती आहे का काय कळत नाही. आज एक रिपेअर करायसाठी वर आलतो तर आज दुसरा पण आडवा केलेला आहे. हा एक करंजाचं झाड आहे आणि हे कांचनचा कालचा, हा पण मी उभा केला होता तात्पुरता, तो पण आडवा केला आहे कोणतरी. वाऱ्याने ते एवढं शक्य नाही, कारण वाऱ्याला आडायला काहीच नाही ना जाळीमध्ये. कोणतरी मुद्दामून हे करतं आहे आणि आपल्यापैकीच कोणतरी आहे हे मात्र निश्चित आहे. फिरायला जाता येता अशा गोष्टी करू शकतात लोक. ही वृत्ती खराब आहे, पण काही करू शकत नाही, कारण डोळ्यांनी जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत. ज्या दिवशी फक्त दिसेल ना, सापडले पाहिजेत फक्त.